आदरणीय सिस्टर क्रिस्टीन, मोनाली मॅडम, सर्व शिक्षकां आणि माझे प्रिय पालक, मला ही संधी मिळाली आज तुमच्याशी बोलायची, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते. माझी मराठी एवढी श्रेष्ठ नाही आहे, मोठे मोठे शब्द नाही वापरू शकत, पण तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल, मला समजेल या भाषेत नक्कीच बोलू शकेल. मी आज पालकांसाठी 10 आज्ञा या विषयावर बोलणार आहे. 10 आज्ञा. बायबलमध्ये 10 कमांडमेंट्स आहेत ना, देवाने दिलेले सर्वांसाठी, पण मी विशेष पालकांसाठी 10 आज्ञांबद्दल बोलणार आहे. पहिली आज्ञा, आपल्या मुलांवर निरपेक्ष प्रेम करा. त्यांना असं जाणवू द्या की त्यांच्या यश या अपयशामुळे तुम्ही त्यांना प्रेम नाही करत. यश असो अपयश असो, ते नेहमीच तुम्हाला मौल्यवान आहेत. तुमची मुलं तुमच्यासाठी मौल्यवान आहेत हे त्यांना जाणून देऊ द्या. त्यांना जाणलं पाहिजे तुमच्या व्यवहारामुळे की ते तुमच्यासाठी मौल्यवान आहेत. उदाहरण, तुमचे मूल परीक्षेत नापास होतं, आपण काय म्हणतो, तुम्हाला आज निराश केलायस, तू नापास का झाला, मी खूप निराश झाली आज. आई म्हणते, बाबा म्हणतात. असे म्हणण्याऐवजी असे म्हणा, तुझ्यावर कोणत्याही परिस्थितीत मी प्रेम करतो या मी प्रेम करते. कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्यावर प्रेम करते. हा, यावेळेस तू नापास झालाय, पण चला आपण दोघे मिळून प्रयत्न करू की पुढच्या वेळेस तू पास होईल. असं बोला त्यांच्याशी. त्यांना मग हे वाटतं की हा, पास हो नापास हो, आपले पालक आपल्यावर प्रेमच करतात, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक ती भावना निर्माण होती की हा, मी पास होते म्हणूनच प्रेम नाही करत. दुसरी आज्ञा, स्वतः आदर्श बना. आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय करतो यापासून अधिक शिकतात आपली मुलं. जर आपण, तुम्हाला मुलाने नम्रपणे बोलावे हीच अपेक्षा असते ना, सगळ्या आपल्याला अपेक्षा तीच आहे, कसं बोलावं आपल्या मुलाने नम्रपणे. तर पहिले आपण ह्या शब्दांचा वापर केला पाहिजे. कुठले शब्द? कृपया, धन्यवाद, क्षमा कर, असे शब्द आपण जर वापरले तर ते मुलं पण शिकणार तर ते शब्द वापरण्यासाठी. तर पहिले आपण त्यांना वापरून दाखवायला पाहिजे हे शब्द. आदर्श बनलो पाहिजे आपण त्यांच्या समोर. ही झाली दुसरी आज्ञा. तिसरी आज्ञा, आपल्या मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवा. आजकाल दोन्ही पालक कामाला जातात, मुलांसोबत बोलायला सुद्धा वेळ नसते, पण त्यांना लक्ष द्या. मनापासून ते काय बोलतात ते ऐकून घ्या, आणि मी तुझ्या जीवनात मी सहभागी आहे असं त्यांना वाटू द्या. उदाहरण, रोज संध्याकाळी 30 मिनिटासाठी, ऍटलिस्ट 30 मिनिटासाठी मोबाईल सोडून द्या. मोबाईल हाती नका घेऊ, टीव्ही नाही, काय नाही. 30 मिनिटं तुम्ही मुलांबरोबर बोला, वेळ घालवा, खेळा, काहीतरी त्याच्या खेळा, काहीच नसेल तर गप्पा गोष्टी करा त्यांच्यासोबत. तेव्हा ते पण तसे तुमच्याशी एकदम फ्री होणार. ही वेळ आपण काढलीच पाहिजे. आपल्याकडे वेळ नसतो हेच आपण म्हणतो, म्हणजे अर्धा तास आपण असं घालवलाच पाहिजे आपल्या मुलांसोबत. ही झाली तिसरी आज्ञा. चौथी आज्ञा, प्रेमाने आणि सातत्याने शिस्त लावा. आपल्याला काय वाटतं, रागवूनच आपण शिस्त लावू शकतो, हे चुकीचं आहे. फक्त रागवूनच शिस्त लागते हे चुकीचं आहे. प्रेमाने सांगा त्यांना, समजून द्या त्यांना, तेव्हा त्यांना समजेल की नाही, मला या गोष्टी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. त्यांना पटवून द्या. मुलाने तुम्ही समजा मुलांना सांगितलं, तुझा स्क्रीन टाइम रोजचा 30 मिनिटाचा आहे, रोज तू 30 मिनिटं व्हिडिओ गेम खेळू शकतो, या तुझा स्क्रीन टाइम आहे, काय बघतो तेव्हा. पण एखाद वेळा समजा एका दिवशी तुमच्या मुलांनी 1 तास पाहिलं, त्याला ओरडू नका सांगू दुसऱ्या दिवशी का तू एवढा वेळ लावला, आता काही असं नाही. दुसऱ्या दिवशी काय करा, 30 मिनिटाच्या ऐवजी त्याला फक्त 15 मिनिटं द्या. तो शिकेल, ओरडण्याची गरजही नाही. फक्त तुझे 15 मिनिटं कट. तू काल 1 तास पाहिला ना, आज 15 मिनिटं. तो शिकेल, त्यापुढे तो जाणार नाही नंतर. तर असं नुसतं ओरडूनच नाही सांगायची गरज पडत आपल्याला. प्रेमाने पण आपण शिस्त लावू शकतो.
आणि मी जे म्हणते ना त्यांना वेळ द्या, त्याबद्दल मला एक गोष्ट आठवते. एक छोटीशी मुलगी, त्याचे वडील घरी येतात कामावरून. ती जाऊन वडिलांना म्हणते, मला पप्पा मला आज एक गोष्ट सांगा ना प्लीज. तर पप्पा म्हणतात, नाही मला खूप काम आहे, मला ते ऑफिस मधून काम आणलंय ते आता घरी करायचंय मला. ठीक आहे, मी तुला मोबाईल लावून देतो, त्याच्यावर एक गोष्ट लावून देतो, तू ऐक. ती मुलगी काय म्हणते त्याच्या पप्पांना, पप्पा तुम्ही जेव्हा गोष्ट सांगतात ना, तुम्ही मला जवळ घेतात, तुम्ही मला मांडीवर बसवतात, मी तुझे हावभाव चेहरा पाहू शकते, तुम्ही हसतात रडतात सगळं बोलताना म्हणजे डोळे पाहू शकते, ते मला मिळत नाही मोबाईलद्वारे. मोबाईल मला जवळ नाही घेऊ शकत, मोबाईल मला मांडीवर नाही बसू शकत. हे फार महत्वाचं, त्यांना तो टच पाहिजे, फिजिकल टच दिलाच पाहिजे मुलांना. स्पर्श गरजेचा आहे. शिस्त आपण म्हणतो लावायची आहे, ओरडूनच लावायची नाही, असंच चला आता आज तू 1 तास लावला, उद्या मी तुला फक्त 15 मिनिट, तो शिकेल. 5वी आज्ञा, प्रयत्नांचे कौतुक करा. काय आपण खूप वेळा हेच बघतो की ते यश मिळाला नाही मिळालं, तो प्रयत्न करतो त्याचे कौतुक करा ना, त्याची मेहनतीचे कौतुक करा, त्याचे चांगुलपणाचे कौतुक करा, त्याचे चिकाटीपणाचे कौतुक करा. जेव्हा जेव्हा तो दिसते तुम्हाला, ते केल्याने त्याचा आत्मविश्वास वाढेल. असं तुम्ही केलं त्याचा आत्मविश्वास वाढेल. समजा एका मुलाला तुम्ही एक हार्मोनियमचा क्लास लावला आणि हार्मोनियम वाजवण्याची म्हणजे कॉम्पिटिशन होते शाळेत, आणि तो भाग घेतो आणि त्याचा 3रा नंबर येतो. 3रा नंबर, तो घरी आल्यावर तो म्हणतो, मला माझा 3रा नंबर आला. आई वडील, 3रा का, पहिला का नाही आला, एवढा क्लास वगैरे लावलाय तुला, 3रा का. त्याच्या ऐवजी जर तुम्ही म्हटलं, हो मी पाहिलं तू किती कष्ट घेतले, तू किती मेहनत केली, काही नाही, दुसऱ्याला पण आता मी पण मदत करेन, दुसऱ्या वेळेस नक्कीच तू पहिला येईल, असं म्हणू शकतो का आपण. त्याचा आत्मविश्वास वाढवा ना. त्याला एकदम म्हणजे तो एकदम डल होऊन जाणार हे सगळे शब्द ऐकल्यानंतर. 6वी आज्ञा, आदर आणि जबाबदारी शिकवा. मुलांना आपण शिकवलंच पाहिजे, मोठ्यांची कसं आदराने बोललं पाहिजे हे त्यांना शिकवायलाच हवं आम्ही. आणि आपण सुद्धा आदराने बोला, असं नाही की मुलांना आदर नाही पाहिजे, त्यांना सुद्धा आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे. त्यांच्याशी सुद्धा आदराने बोला, तर ते आदर कसं करायचं ते शिकतील. तर आदर, त्यांची जबाबदारी द्या, त्यांना जाणीव करून द्या. समजा हे मुलगा असं मुलं बाहेर असे मुलं खेळत आहेत, तुमच्या मुलांनी समजा चुकीने चेंडू तिकडे फेकला आणि शेजाऱ्याची फुलदार कुंडी फुटली, आता तो पळून जातो. नाही, तुम्ही त्याला जवळ घ्या आणि असं सांगा, बघ हे चुकलंय ना, फुटली ना, काय नाही, प्रॉब्लेम नाही, आपण एकत्र जाऊन आपण एक दुसरी कुंडी आणू, आणि तू जाऊन त्या काकूला सॉरी म्हण आणि सांग, मी चुकीने तुमची ती कुंडी फोडली आहे आणि मी तुला मदत करते दुसरी कुंडी आणायला, आपण जाऊन ती देऊ त्यांना. म्हणजे भरपाई कशी करायची हे पण आपण त्यांना शिकू शकतो. असं करू, पळून जा, लपून राहा, खोटं सांग, नाही मी फोडली नाही, आणखी कोणाचं चेंडू लागला असेल, नाही, त्याला सांगा, हे करा, जबाबदारी घे, तू चूक केली त्याची जबाबदारी घे आणि त्याची भरपाई कर, हे आपण त्यांना शिकवलं पाहिजे. 7वी आज्ञा, मोकळेपणाने संवाद साधा. मोकळेपणाने म्हणजे असं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे घरात, की आपली मुलं जे काय होतं ते येऊन सांगणार, लपवणार नाही, असं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. आणि ते जेव्हा सांगतात तेव्हा त्यांना रागवणं, त्यांची टीका करणं म्हणजे ते पुढे सांगणारच नाही, तुम्हाला पुढे कधीच सांगणार नाही. ते जेव्हा सांगतात त्यांचं लक्ष देऊन ऐका, मध्ये त्यांचे बोलणं नका तोडू, त्यांच्याशी बोला, टीका करू नका. अडचण त्यांना रोज शाळेतून आल्यावर 2 गोष्टी विचारा. आज शाळेत काय चांगलं घडलं, पहिलं चांगल्याकडे जा. आज शाळेत काय चांगलं घडलं तो तुम्हाला सांगेल, आज मी खूप छान भाषण दिलं, आज मी टीचरने मला गुड दिलं. आणि मग विचार, काय अडचण तर नाही आली तुला, काही अडचण आली का शाळेत आज, असं काही झालं का, चुकलं का तुझ्याकडून, ते पण विचार. तो मन मोकळं करून तुमच्याशी बोलेन असं तुम्ही विचारलं तर, आणि फार गरजेचं आहे, तो लपवणार नाही नंतर. 8वी आज्ञा, त्यांच्या वेगळेपणाचा आदर करा. आपण काय करतो, तुझी मोठी बहीण बघ ती डॉक्टर झाली आणि तू काय करतोयस,
तुलना तुलना नका करू. प्रत्येक जण वेगळे आहेत, युनिक आपण म्हणतो इंग्लिश, युनिक आहे, वेगळे आहेत. त्यांचे वेगळेपणाचा आदर करा. तो एक समजा चित्रकलेमध्ये मध्ये चांगला आहे, दुसरा मध्ये संगीतामध्ये चांगला आहे, आदर करा. वेगळे आहेत. आणि इंटेलिजन्स जे म्हणतो आपण, बुद्धिमत्ता आपली वेगवेगळ्या प्रकारची असते. सायकॉलॉजिस्ट सांगतात ते मल्टिपल इंटेलिजन्स. असं नाही की सगळे डॉक्टर होणार, सगळे इंजिनियर होणार, वेगवेगळे आहे. सुनील गावस्कर एवढा मोठा क्रिकेटर, 4दा SSC मध्ये फेल झाला आणि आज कुठे आहे? ते मल्टिपल इंटेलिजन्स असतं मुलांचं, ते ओळखा. तुलना नका करू. त्यांची आवडी काय आहे ते जाणून घ्या. कोणी खेळासाठी तर त्याला त्याच्यात प्रोत्साहित करा. चित्रकलेमध्ये आहे तर त्याला त्याच्यात प्रोत्साहित करा. वेगळे आहे त्याचा आदर करा. 9वी आज्ञा, संयमी आणि क्षमाशील राहा. येस, आपल्याला खूप संयम लागतं मुलांशी वागायला, खूप. आणि ते आपण दाखवलंच पाहिजे. आणि क्षमाशील, ते चुकतात, मुलंच चुकणार ना, मुलं तर जास्त चुकणार, ते चुकत तेव्हाच ते शिकणार, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण प्रेमाने त्यांना समजावलं पाहिजे, त्याला प्रेमाने मार्गदर्शन केलं पाहिजे. समजा तुम्ही जेवताना टेबलावर सगळे बसले आहेत आणि तुमचं मूल येतो आणि एक ग्लास असं पडतो त्याच्या हातून, ज्यूसचा ग्लास पडतो सगळीकडे, ते ज्यूस पसरतो टेबलवर. आपण काय करतो, एक देतो, हे काय केलं तू आता, कुठं आता हे करायचं ते करायचं, काय तू सगळं घाण केली इकडे. हे म्हणण्याऐवजी जर आई अशी म्हणते, काय नाही राहू दे, कधी कधी होतं आमच्याकडून पण होऊ शकते, कोणाकडे नाही होऊ शकते, कधी कधी होतं, राहू दे, चल आपण दोघे मिळून साफ करू, हे म्हणू शकतो. दोघे मिळून आपण साफ करू. पण ते वातावरण किती पॉझिटिव्ह होतं, सकारात्मक होतं, हे तुम्ही थोडा त्याच्यावर लक्ष द्या असं बोलण्याने. अखेरची आज्ञा, आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या सोबत प्रार्थना करा. फार गरजेचं आहे. रोज झोपायच्या आधी, सकाळी, जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल, रोज त्यांच्या सोबत प्रार्थना करा. त्यांच्यासाठी, त्यांना सांगा तुमच्यासाठी प्रार्थना करायला, आणि दुसऱ्यांसाठी, जे गरजू लोक आहेत, जे आजारी लोक आहेत, त्यांच्यासाठी शिकतील हे करायला, की आपल्याला प्रार्थना लागतीये. दुसऱ्या, आपल्या देशासाठी, आपल्या शाळेसाठी, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. हे त्यांना, आपल्या या शहरासाठी. आता आसाममध्ये एवढं पूर आलाय, असे असे घटना घटत आहेत, किती पाऊस होत आहे, किती किती घरं पडलेत. सांगा त्यांना, आता आपण त्यासाठी प्रार्थना करू. पाऊस नव्हता तेव्हा आम्ही पावसासाठी प्रार्थना करत होतो. पाऊस आल्यानं म्हणतो आता नको पाऊस, बस, असं पण होतं ना. पण ते चांगलं व्हावं असं आपण प्रार्थना करू शकतो, तर केली पाहिजे, रोज रोज केली पाहिजे. मग काय होणार, चांगले गुण, मूल्य आपल्या मुलांमध्ये येणार आणि ते त्यांच्या जीवनामध्ये त्याचा आत्मसात करू शकतात. कृतज्ञता शिकवा, प्रामाणिकपणा शिकवा, इतरांची मदत करण्यासाठी त्यांना शिकवा, प्रोत्साहित करा त्यांना. झोपण्यापूर्वी हे करा, खूप चांगलं आहे. हे केल्याने तुम्ही बघणार किती फायदा तुमच्या कुटुंबाला होतो. खूप अडचणी आपण दूर करू शकतो प्रार्थनेने. लास्ट एवढं सांगायचंय मला, पालकत्व म्हणजे काय, पेरेंटिंग, इंग्लिश मध्ये पेरेंटिंग ही जीवनातील सर्वात मोठी जबाबदारी आहे. आणखी काय आहे तुम्ही सांगा कमान, फक्त जबाबदारीच आहे, आणखी काय आहे? निभावली पाहिजे. आपली ती जबाबदारी आहे. आणि काय आहे? कर्तव्य आहे. व्हेरी गुड. आणखी काय? एक शब्द मला म्हणायचा आहे, तुम्ही पण म्हणा. हो, हे आम्ही कधी विचारच केला नाही. हो ना, पालक. पालक होना, ये जो है पालक होना, ये सिर्फ जवाबदारी नहीं है, और क्या है, ये पूछ रहे हैं. हे एक मोठी देणगी आहे. कधी विचार केला तुम्ही? देणगी आहे. सगळे पालक नाही होऊ शकत. आम्ही नाही, आम्ही सिस्टर्स आहेत ना, आम्ही लग्न नाही करत, तर आम्ही पालक, आम्ही सगळ्यांचेच पालक. पण एक म्हणते, पालक होणं हे फक्त जबाबदारी नाही, देणगी आहे देवाची. मुलं देणं देणगी आहेत. तर मुलांना आपण बोललेला प्रत्येक शब्द आठवणार नाहीच, त्यांना नाही आठवणार, पण काय आठवणार? आपण जगलेली मूल्य, आपण घालून दिलेला आदर्श, आणि आपण दिलेला प्रेम, हे त्यांना नेहमीच आठवणार. आपण बोललेले शब्द नाही आठवणार, पण या 3 गोष्टी नेहमीच आठवणार: प्रेम, आदर्श, मूल्य.
हे आपण जे ते बघतात आपल्या जीवनामध्ये ते त्यांना नेहमीच आयुष्यभर ते लक्षात ठेवणार. या तत्वांचे सातत्याने पालन केल्यास पालक आत्मविश्वासू, दयाळू, जबाबदार आणि संकटांना समर्थपणे सामोरे जाणारी मुले घडवू शकतो. आपण असं केलं ना, अशी मुलं आपण घडवू. आणि अशी मुलं आपण घडवली तर कुटुंबासाठी, समाजासाठी आणि संपूर्ण जगासाठी आणि देशासाठी सकारात्मक योगदान देणारी नागरिक बनणार. तसे विद्यार्थी आम्ही तयार करू शकतो, तसे मुली आपण तयार करू शकतो. हीच माझी इच्छा आणि आम्हा सर्वांसाठी हीच माझी प्रार्थना. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. सिस्टरांनी अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये अनेक सुंदर अशी उदाहरणं देऊन आपल्याला आपलं मूल हे खूप स्पेशल आहे, त्याच्यामध्ये अद्भुत असं देवाने प्रत्येक मुलांमध्ये निर्माण केलेलं आहे. तर आपण त्या मुलाची तुलना करू नये आणि पालक म्हणून आपण नेहमी त्या मुलांसोबत प्रेमानं वागलं पाहिजे, न ओरडता त्याची प्रत्येक गोष्ट आपण समजावून घेतली पाहिजे. तसंच मुलांमध्ये आत्मविश्वास देखील आता निर्माण करणं ही आता काळाची गरज आहे. भरपूर ज्ञान आपण मुलांना देतोय, भरपूर मुलांना शिकावं म्हणून आपण वेगवेगळे क्लासेस लावतोय. पण जर आपल्याला आपला मुलगा हा सुसंस्कारी, चारित्र्यवान, सक्षम आणि त्याचं भविष्य जर आपल्याला उज्ज्वल हवं असेल तर ज्ञानाबरोबरच त्याच्यामध्ये नैतिक मूल्य रुजवणे हे अत्यंत महत्वाचं आहे. हे देखील आपल्याला सिस्टरांनी या ठिकाणी अतिशय सुंदररित्या समजावून दिलेलं आहे. आणि पालक तत्व ही मोठी जबाबदारी आहे आणि देवाने दिलेली एक देणगी आहे आणि त्याचा आपण आदर करूया आणि आपल्या मुलांचं संगोपन करूया. हा संदेश देखील आपल्याला सिस्टरांनी आज या ठिकाणी दिलेला आहे. सिस्टर, तुमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही आमच्या पालकांना अत्यंत मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. थँक्यू सिस्टर. यानंतर सौ मोनाली मॅडम यांना या ठिकाणी मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या मुख्याध्यापिका सिस्टर वेरोनिका, तसेच उपस्थित आताच्या मुख्याध्यापिका सिस्टर क्रिस्टीन आणि इथे उपस्थित सर्व गुरुवर्य यांना मी सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि शतशः नमन करते. कारण आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या शाळेमुळे आहे. मज आवडते मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा. माझी शाळा ह्या निबंधाची सुरुवात अजून पण अशीच केल्या जाते, हो ना? आणि खरंच आज 22 वर्षापूर्वी ह्या हॉलमध्ये मी अशी बसलेली असायचे आणि आमच्या पेरेंट्सला इथं असं बोलवलेलं असायचं आणि आय नेव्हर थॉट की कधीतरी मला देखील अशी संधी मिळेल की मी तुमच्या समोर उभी राहून तुम्हाला 2 शब्द सांगू शकेल. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचे खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी मला केपेबल समजलं की मी तुमच्या समोर बोलू शकते. तर आज आपण लेकरांचं निरोगी आरोग्य हा पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा आहार, तिसरा मुद्दा लेकरांची भाषा शैली आणि चौथा मुद्दा लेकरांना मोबाईल पासून थोडं आपल्याला कसं दूर ठेवता येईल या 4 मुद्द्यांवर बोलणार आहोत. बऱ्यापैकी सिस्टर वेरोनिका यांनी सगळे पॉइंट्स आत्ताच्या त्यांच्या छोट्याशा टॉक मध्ये कव्हर केलेले आहेत, तरी त्यांचीच उजळणी आपण पुन्हा थोडीशी करूयात. तर पहिलं सुख हे म्हणजे आपलं निरोगी शरीर असतं. म्हणून आपल्या लेकरांच्या शरीराची काळजी घेणं ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी असते. त्याच्यासाठी आपल्याला लेकरांना निरोगी आहार द्यायचा असतो. तर निरोगी आहारामध्ये रोज सकाळी वेळेवर नाश्ता आणि नाश्ता न करणं म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल न टाकणं असं तुम्ही सोप्या भाषेत समजा. जंक फूड्स, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स हे देऊच नाही, फार कमी प्रमाणात. त्याऐवजी लेकरांना फळे, भाज्या, दूध, कडधान्य ह्या गोष्टी द्या. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर लेकरांना स्वच्छ साबणाने हात धुण्यास प्रवृत्त करा. त्यांना भरपूर पाणी प्यायला सांगा.
त्यांची हायजीन म्हणजेच त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. सकाळी उठून आणि रात्री झोपण्यापूर्वी असं 2 वेळा त्यांना दात घासण्याची सवय लावा. रोज आंघोळ करणं, नख कापणं, स्वच्छ कपडे घालणं हे सगळं आपण करतोच. पण आठवड्यातला 1 किंवा 2 दिवस तरी त्यांच्या आई लोकांनी, मम्मींनी लेकरांना स्वच्छ आंघोळ घाला. जेणेकरून लेकरामध्ये होणारे काही चेंजेस आहेत, शारीरिक काही बदल आहेत, ते तुमच्या सुद्धा लवकर लक्षात येतील. शौचालयावरून आल्यावर आणि खेळून आल्यावर त्यांना हात स्वच्छ धुवायला सांगा. मजेची गोष्ट अशी, लेकरं आपली जातात, हात फक्त पाण्याखाली असे करतात, मम्मा मी हात धुतला, असं नाही. त्यांना एक गमतीची गोष्ट सांगा. हॅपी बर्थडे टू यू हे गाणं 2 वेळेस म्हणायचं हात धुवपर्यंत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू असं गाणं पूर्ण 2 वेळा म्हणायचं आणि तोपर्यंत तुम्ही तसे 2 वेळा हात धुवायचे. म्हणजे लेकरं ते आनंदाने आणि स्वच्छ हात धुतील. तसंच लेकरांचा खेळ आणि व्यायाम पण तेवढाच महत्वाचा असतो. रोज किमान 1 तास तरी त्यांना मैदानात बाहेर खेळायला सांगा. सायकल चालवायला सांगा. दोरीवरच्या उड्या मारायला लावा. मोबाईल आणि टीव्हीचा वेळ तेवढाच त्यांचा कमी होईल. मोबाईल त्यांना दिवसातून 30 मिनिटांपेक्षा जास्त देऊ नका. मला मान्य आहे ह्या गोष्टी प्रत्यक्षात करण्यात ही तारेवरची कसरत आहे. कारण आपल्या सगळ्यांचे मी पण तुमच्यासारखीच मम्मा आहे. मला पण छोटी मुलगी आहे, ती आता 4थीत आहे. लेकरांचे सगळे प्रॉब्लेम्स आपण सेम फेस करत आहोत आता सध्याच्या फेजमध्ये. लेकरांना मोबाईल पासून दूर ठेवणं ही खरंच खूप कठीण गोष्ट आहे. पण तरी पण आपण मोबाईल हा जितका चांगला आहे तितका वाईट देखील आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यांना लवकर झोपायची सवय लावा. त्यांची रात्रीतून कमीत कमी 9 ते 10 तास झोप झाली पाहिजे. दुपारी जर तुमचं लेकरू 1-2 तास झोपत असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. पण आजकाल ट्युशन्सला, बाकीच्या क्लासेसला वगैरे आपण लेकरांना पाठवतो, म्हणून लेकरांची दुपारी झोप होत नाही. म्हणून लेकरांना संध्याकाळी रात्रीचं थोडं लवकर 8-9 वाजेच्या दरम्यानच झोपवा. लेकरांची 8 ते 10 तासाची झोप कंपल्सरी झाली पाहिजे. सुरक्षितता. लेकरांच्या सेफ्टीसाठी रस्त्याने चालताना लेकरांना आपल्याला शिकवायचंय उजव्या बाजूला, डाव्या बाजूला बघून चालायचं. बऱ्यापैकी तर आपण त्यांच्यासोबत असतोच, पण आपण त्यांच्यासोबत जेव्हा चालतो तेव्हा आपण त्यांना पण सांगायचं ह्या बाजूनी चालायचं, ह्या बाजूनी चालायचं नाही. त्यानंतर सूर्यप्रकाशात उन्हात गेल्यानंतर टोपी घालायची. पावसात लेकरांना भिजू द्यायचं नाही. कोणतंही औषध मोठ्यांना न विचारता घ्यायचं नाही. बऱ्यापैकी आपण कधी आता आजारी वगैरे पडलो, गोळ्या औषधांच्या बाटल्या खाली असतात, लेकरं खेळता खेळता एखादं झाकण पिऊन घेतात. पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट, जर गोळ्या आणि औषधं लेकरांच्या हाताला येईल असं ठेवायचंच नाही. आणि जर ठेवल्या असेल तर त्यांना समजावून सांगायचं की मोठ्यांना विचारल्याशिवाय कोणतंच औषध किंवा गोळी घ्यायची नाही. ही झाली लेकरांच्या शरीराची काळजी. तशीच लेकरांच्या मनाच्या आरोग्याची देखील आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी नेहमी हसतमुख राहा, आनंदी राहा हे आपल्याला लेकरांना सांगायचंय. काही वाईट वाटलं, भीती वाटलं, कामाला येऊन सांगा. आई वडिलांना, शिक्षकांना सांगा. त्याच्यानंतर रोज 10 मिनिटं त्यांना पुस्तकं वाचायला द्या. त्यांना जे काय आवडतात, दो इट इज स्टोरीज जे म्हणा किंवा कार्टून्स जे म्हणा, गाणी ऐकायला आवडत असतील, त्यांच्या छंदाप्रमाणे त्यांना रोज 10 मिनिटं त्यांचा वेळ द्या. आणि जसं सिस्टर वेरोनिका यांनी सांगितलं, आपण अगोदर आदर्श बना. तुम्ही जर चांगलं जेवण केलं, तुम्ही जर एखादं फळ खाल्लं, तुम्हाला बघून लेकरं पण खातील. तुम्ही लवकर झोपी गेलात, लेकरं पण झोपी जातील. पण आजकाल तुमच्यासोबत मी देखील बऱ्यापैकी आपण लेकरं झोपले की आपल्याला वाटतं आता आपला थोडासा वेळ सुरू झालाय, म्हणून आपण कमीत कमी 10 मिनिटं तरी मोबाईलवर स्क्रोल करतो. पण लेकरं जर आपल्यासाठी आपल्याला लेकरू बघतंय हे बघून आपण स्वतःवर कंट्रोल केलं तर आपलंच बघून लेकरं शिकणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर वेळोवेळी म्हणजे वर्षातून एकदा तरी लेकरांची प्रॉपर तपासणी करून घ्यायची. तुम्हाला जर वाटत असेल लेकरू सारखं आजारी पडतं, आपण म्हणतो नाही गेल्या वेळेस हे औषध दिलं होतं, हे बाटली दिली होती, तो पेपर माझ्याकडे आहे, तर तोच आपण देऊ. बऱ्याचदा अँटीबायोटिक्सची गरज नसते. आपल्याला वाटतं लेकरांना नाही, तुम्हाला 3 दिवस ते 5 दिवस लेकरांना ताप येत असेल, फक्त तापाचं औषध द्यायचंय. पण खूप जास्त ताप असेल मात्र लेकरांना घरी ठेवायचं नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही का गेल्या वेळेस पण तिला असंच झालेलं, पातळशी होत होती, खोकला होत होता, सर्दी झाली होती, मग डॉक्टरांनी तेच औषध दिलं होतं. बट इट इज नॉट नेसेसरी. गेल्या वेळेस जे झालं होतं तेच ह्यावेळेसही आपल्या लेकरांना असेल. कदाचित ह्यावेळेस आपल्या लेकरांना अँटीबायोटिकची गरज नसेलही. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरी कोणतंच औषध वगैरे द्यायचं नाही. वेळेवर जेवा, पाणी प्या, रोज आंघोळ करा,
खेळा, धावा, बागडा, मोबाईलला बाय बाय करा, हसतमुख राहा आणि निरोगी आणि सगळेजण आनंदी जीवन जगा, असं आपल्या लेकरांना आपण पण सांगायचंय आणि आपण तसं वागून दाखवायचंय. तर लेकरांना आहारामध्ये आपण काय देणार? ठीक आहे. तर आता आपल्या सगळ्यांची लेकरं हे प्रायमरी मध्ये आहेत, प्राथमिक शाळेत आहेत. तर आपल्या लेकरांच्या वाढीसाठी, त्याच्यानंतर त्यांच्या हाडांच्या बळकटीसाठी, त्यांच्या ऊर्जेसाठी, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला सगळ्या आहारातल्या गोष्टींचा समावेश करायला लागतो. तर प्रोटीन्स हे लेकरांच्या वाढीसाठी चांगले असतात. प्रोटीन्स मध्ये काय येतं? प्रोटीन्स मध्ये येतात सगळ्या प्रकारच्या डाळी, अंडी, दूध, पनीर, सोयाबीन. ठीक आहे. हे सगळं प्रोटीन्स आहे जे की लेकरांच्या वाढीसाठी महत्वाचं आहे. 2 नंबरला आपण बोलूयात लोह, आयर्न आणि कॅल्शियम, जे की कॅल्शियम लेकरांच्या हाडांसाठी चांगलं असतं आणि आयर्न म्हणजेच लोह हे रक्तवाढीसाठी चांगलं असतं. तर हे कशात आढळतं? पालकाची भाजी, गुळ, तीळ, दूध, रागी. तर ह्यापासून जे काय आपल्याला बनवता येईल ते आपल्याला लेकरांना बनवून खाऊ घालायचंय. कार्बोहायड्रेट्स हे लेकरांच्या ऊर्जेसाठी असतात. लेकरं दिवसभर खूप खेळतात, बागडतात. कधी कधी लेकरं खेळत पण नाही, पण ह्याचा अर्थ असा नाही लेकरं खेळलं नाही, आज बसूनच आहे, नुसतं शाळेतच जाऊन आली म्हणून तिला काय ऊर्जेची गरज नाही. नाही, लेकरं जेवढे शाळेतही जातात त्यांची जेवढी ऊर्जा वापरल्या जाते बसून देखील ती तेवढीच इम्पॉर्टंट असते परत भरून काढणं. की लेकरू फक्त खेळलं, मैदानी खेळ खेळलं आणि थकलं म्हणून आपल्याला त्याची ऊर्जा रिप्लेस करायची आहे अशी गोष्ट नाही. ठीक आहे. तर ह्या ऊर्जेसाठी आपण काय देतो? भात, भाजी, पोळी, ओट्स, बटाटा, ह्याच्यामधून लेकरांना ऊर्जा मिळते. विटॅमिन्स म्हणजे मल्टिपल विटॅमिन्स असतात, A to Z. ठीक आहे. तर हे विटॅमिन्स कशासाठी आवश्यक असतात? तर ती लेकरांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. आणि हे विटॅमिन्स आपल्याला कशातून मिळतात? तर हिरव्या पालेभाज्या, फळे, आवळा, लिंबू ह्याच्यामधून आपल्याला विटॅमिन्स मिळतात. आणि उरली गोष्ट पाण्याची. तर पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपण राहू शकतो का? नाही. तर लेकरांना पाणी प्यायची सवय लावा. लेकरांना थोडं जरी तुम्हाला वाटतंय लेकरांना थोडं ताप वाटतोय, आजारी असल्यासारखं वाटतंय, लेकरांना पाण्याचा मारा जास्त करा. आता मोठ्यांसाठी कमीत कमी 8 ते 10 ग्लास आपण पाणी पिलं पाहिजे, पण लेकरांनी कमीत कमी दिवसभरात 5 ते 7 ग्लास तरी पाणी पिलं पाहिजे. ह्याच्यावर तुम्ही नजर ठेवा. यू कीप अन वॉच ऑन देम. ठीक आहे. लेकराला आपण बाटली भरून दिली, बऱ्याचदा लेकरं अर्धीच बाटली पाणी पिऊन अर्ध घरी घेऊन येतात. तसं ठीक आहे, ते शाळेत पित नसतील पण जेव्हा ते आपल्या नजरेसमोर असतात तेव्हा त्यांना थोडं थोडं पाणी द्यायचं. आपण काय करतो? हा, हे ग्लासभर पाणी एवढं पिऊन घे, तू सकाळपासून पाणीच पिली नाहीयेस, तू तुझी वॉटर बॉटल तशीच परत आणली. नाही, हे चुकीचं आहे. आपल्याला एका वेळेस फक्त हा, हे बघ तुला एवढंच पाणी दिले, अर्धाच ग्लास पाणी, त्यातून तुला जितकं प्यायचं तितकं पी. असं करून करून आपल्याला लेकरांना कमीत कमी 4 ते 5 ग्लास तरी दिवसभरात पाणी द्यायचंच आहे. ठीक आहे. आता महत्वाचे नियम पालकांसाठी काय आहेत? तर लेकरांची जी जेवणाचं प्लेट असतं, जेवणाची थाळी असते, ती ना रंगीबेरंगी बनवा. रंगीबेरंगी म्हणजे त्याला पेंट नाही करायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये रंगीबेरंगी फळं आणि भाज्यांचा समावेश करायचा आहे. ठीक आहे. एका वेळेस 3 रंगांच्या फळं किंवा भाज्या असलं तर लेकरांना पण खाताना काहीतरी छान वाटतं की हो, आपल्याला छान छान काहीतरी रंगीबेरंगी प्लेट दिसतीये भरलेली, मग ते आवडीने खातात, पण त्यांची रुची वाढते. त्याच्यानंतर लेकरांना ना जबरदस्ती करू नका. आपल्याला वाटतं हा, आता तू मोठी झाली, आता तू 4थीत गेलीस, आता तू ना 1.5 किंवा 2 पोळी खाल्ली पाहिजे आणि लेकरू खातं फक्त अर्धी पोळी, 1 पोळी. तर आपण काय करतो? खूप त्यांना तू खाल्ली पाहिजे, हा, तू अर्धी पोळी नाही, आता तू मोठी झाली, आता तू 1 पोळी खायलाच पाहिजे. लेकरांना असं जबरदस्ती करू नका. अर्धीच पोळी द्या. थोड्या वेळाने परत त्यांना विचारा, त्यांना आपोआप भूक लागणार. थोड्या वेळाने आपोआप भूक लागणार. असं थोडं थोडं स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स तुम्हाला द्यायचंय. थोडं आणि बऱ्याच वेळा जेवण तुम्हाला द्यायचंय. ठीक आहे. आपण कंटाळा करतो, कधीतरी आपल्याला वाटतं आपण जसं जेवतो सकाळ दुपार संध्याकाळ लेकरांनी पण तसंच जेवावं, पण लेकरांचे खूप मूड स्विंग्स असतात. ठीक आहे. लेकरांचे मूड्स असतात. त्यांना कधीतरी खूप भूक लागते, आवडीची भाजी असली तर ते 1 काय 2 पोळ्या पण खातात, नावडती भाजी असली तर ती अर्धी पोळी पण खात नाहीत. ठीक आहे. तर नावडती भाजी पण बनवायची, पण त्यांना अर्धी अर्धी अशी करून पोळी 2-3 वेळा द्यायची. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, साखर त्यांना खूप कमी द्यायची. दिली नाही हे तर अतिशय उत्तम, पण साखर त्यांना कमीच द्यायची. दिवसाला 2 चमच्यांपेक्षा जास्त साखर लेकरांना दिली गेल्या नाही पाहिजे. म्हणजे इन्क्लुडिंग तुमचे चॉकलेट्स, कॅडबरीज हे सगळं. ठीक आहे. म्हणजे आपण चहा वगैरे देत असतात तर ते टोटली बंद करा. तुमच्या लेकरांना जर चॉकलेट्स आणि बिस्किट्स
आणि कॅडबरीज आवडत असतील तर दिवसाला एकच द्या, 2 चॉकलेट द्या छोटे छोटे, पण मग बाकीच्या गोष्टी तुम्ही कमी करा. ठीक आहे. त्याच्यानंतर शाळेतल्या मुलांमध्ये आढळणाऱ्या महत्वाच्या समस्या कोणत्या असतात की त्यांचं लक्षच लागत नाही. बऱ्याचदा ते शाळेत येतात, आता आपल्या लेकरांची शाळा दुपारून असते, त्यांची थोडीफार झोप झालेली असते, कदाचित झालेली नसेल, ते अशी खूप अशी पेंगाळलेले असतात बऱ्याचदा. ठीक आहे. तर दुपारचं जेवण न केल्यामुळं वगैरे, पोटभर जेवण न केल्यामुळं त्यांचं लक्ष लागत नाही, त्यांना झोप येते. पोट भरलेलं असतं, फार जास्त पोट भरलेलं असतं तरी पण झोप येते, पोट भरलेलं नसतं तरी पण झोप येते. म्हणून प्रमाणात त्यांना जेवण द्या. वारंवार लेकरं आजारी पडतात. का आजारी पडतात? कारण आपण त्यांना सगळ्या प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या हे देत नाही. ठीक आहे. त्यांच्या आवडीचं, लहान लेकरांच्या आवडीचं काय असतं? भेंडी असती, बटाटा असतो, पोहे असतं, साबुदाणा असतो, चिप्स, स्नॅक्स असतात. ह्या व्यतिरिक्त आपण त्यांना दुसऱ्या काही गोष्टी द्यायचा प्रयत्न केला की ते नाक मुरडतात, म्हणून आपण पण द्यायला नको म्हणतो. असं करू नका. फळभाज्यांचा समावेश भाज्यांमध्ये करा. ठीक आहे. तिसरा जो समस्या आहे ती लठ्ठपणा. आजकाल आपण बघतो लेकरांना खूप लवकर, मुलींमध्ये पण आणि मुलांमध्ये पण मॅच्युरिटी खूप लवकर येते. लठ्ठपणा लेकरांचा वाढलाय. कशामुळं? तर आपण त्यांना जंक फूड्स देतो. ठीक आहे. त्यांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे, मोबाईलमध्ये जास्त डोकं असतं, खाताना पण मोबाईल लागतो, मग ते खाल्लेलं तिथलं संपलेलं पण बऱ्याचदा समजत नाही. ठीक आहे. तर मोबाईल बाजूला ठेवून 1 घास 10 32 वेळेस चावून खा, त्याच्यासोबत संवाद साधून लेकरांना जेवू घाला. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक समस्या, लेकरांमध्ये रक्त कमी असतं, अॅनेमिया ज्याला म्हणतात. कशामुळे कमी असतं? हिरव्या पालेभाज्या आणि डाळी न खाल्ल्यामुळं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात मुलांची, तिसरा आपला टॉपिक, मुलांची भाषा शैली. तर मी आज 3 जादूचे शब्द सांगणार आहेत, जे की सिस्टर वेरोनिकाने ऑलरेडी सांगितले. सगळ्यात पहिला शब्द म्हणजे कृपया, दुसरा शब्द धन्यवाद आणि तिसरा शब्द मला माफ करा. हे 3 आहे ना, लाईक अ मॅजिक वर्ड्स दे आर. खरंच हे खूप जादूचे शब्द असतात. तर आपण लेकरांना जेव्हा बोलतो ना, जेव्हा लेकरं खूप असे छान आपल्याला सांगण्याच्या मूड मध्ये असतात वगैरे, तेव्हा लेकरांना ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी सांगायच्या, ना की ते जेव्हा रागात असतात ना, कट्टी असतात आपल्या बरोबर, तेव्हा नाही. जेव्हा लेकरांचं आपलं खूप छान बॉन्डिंग असतं ना, रात्रीच्या वेळेस म्हणा, दिवसा म्हणा, तेव्हा आपल्याला लेकरांना ह्या चांगल्या सवयी त्यांच्या डोक्यामध्ये टाकायच्या आहेत. सगळ्यात पहिलं नमस्कार. जेव्हा पण आपण कोणाला भेटतो, आपण जसे शाळेत लेकरं, मात्र आता आम्ही येत होतो एवढे खूप छान छोटे छोटे लेकरं, गुड इव्हनिंग सिस्टर, हॅलो सिस्टर असं म्हणायला एवढं प्रेमाने, एवढं छान म्हणत होते. तसं आपले लेकरं घरी म्हणतात का? खरंच म्हणतात का? आपल्याला तरी म्हणतात का गुड इव्हनिंग मम्मा, गुड इव्हनिंग डॅडी किंवा असं? तर ही गोष्ट आपल्याला शिकवायची आहे. जेव्हा कधी दिवसातून आपण त्यांना भेटू तेव्हा हॅलो मम्मा, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, व्हॉट्स एव्हर इट इज. ठीक आहे. तर त्यांना ते नमस्कार म्हणायला शिकवा. 2 नंबर त्यांना हळू बोलायला शिकवा. ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्ही हळू बोला, ओरडू नका. तुम्ही ओरडून बोललात, तुम्हालाच कॉपी लेकरं करणार. तुम्ही जितक्या आवाजात बोललात त्याच्या दुप्पट आवाजात ते तुम्हाला उत्तर देणार. म्हणून तुम्ही सर्वात पहिले हळू बोला, ओरडू नका, ते पण हळू बोलतील. तिसरी गोष्ट, कोणी जर बोलत असेल तर त्यांना मध्येच इंटरप्ट करू नका, म्हणजे त्यांना डिस्टर्ब करू नका. ठीक आहे. ते थांबण्याची वाट बघा. ही गोष्ट लेकरांना शिकवा. हे सगळे एटिक्वेट्स असतात ना, मॅनर्स ज्याला आपण म्हणतो. जेव्हा 2 व्यक्ती बोलत असतील तेव्हा आपण थांबून घ्यायचं. तुझा जो पण कोणता मुद्दा असेल बाळा, तू त्यांचं बोलणं झाल्यानंतर सांग, असं त्यांना शिकवायचं. त्याच्यानंतर आदराने बोलायला शिकवा. ठीक आहे. हा तू, हा ती असं नाही, तुम्ही, आपण हे शब्द त्यांना सांगा. ठीक आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांबरोबर बोलतो, अनोळखी असू, ओळखीचे असू, तरी पण तुम्ही जेवलात का, आपण जाऊयात का, असे आदरयुक्त शब्द त्यांना शिकवा. त्याच्यानंतर शाळेत पण नावानी बोला. नावानी बोलवा म्हणजे आपण लेकरांना बघतो, ए ऐक ना, ओय ऐक ना, असं वगैरे लेकरं बोलतात. ठीक आहे. तर ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे. नावाने बोलवा म्हणजे जेव्हा त्याच्या वयाचं कोणीतरी असेल तेव्हा आपण म्हणू शकतो, ऐक ना आरोही, सचिन तू ऐकतोस का, ना की ए ऐक ना, ओय ऐक ना, असं नाही. ठीक आहे. ही चुकीची गोष्ट आहे. हे लेकरांना आपल्याला शिकवायचंय. जेव्हा ते शिक्षकांबरोबर बोलतात तेव्हा मॅमला किंवा सरांना ए ओय बोलू शकणार नाही. ठीक आहे. ते त्यांना मॅडम किंवा सर किंवा टीचर असंच संबोधतील. पण हीच सेम गोष्ट त्यांना आपल्या सोबतच्या लेकरांबरोबर पण जेव्हा ते वापरतात तेव्हा त्यांना शिकवा. ठीक आहे. त्याच्यानंतर ऐका. लेकरांना जेव्हा आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, आपण मोबाईल बघत असतो, हा बोल ना मी ऐकते, हा बोल ना, नाही, ही चुकीची गोष्ट आहे. आपल्याला लेकरांना जेव्हा काहीतरी सांगायचंय तेव्हा आपण मोबाईल बाजूला ठेवायचंय. ठीक आहे. हा बोल बेटा, मी तुझं ऐकते. आपण जर असं केलं तर लेकरं आपल्याला इमिटेट करणार.
ठीक आहे, पुढच्या वेळेस ते पण आपल्याकडे तेवढेच अटेंटिव्ह राहणार. आपण त्यांना जेव्हा काहीतरी सांगतोय किंवा विचारतोय ते पटकन आपल्याला त्याचं उत्तर देणार. लेकरांना खरं बोलायला शिकवा. सिस्टरांनी खूप छान गोष्ट सांगितली, जी की कुंडीची, ज्याला दगड मारला की म्हणजे खोटं बोलायचं नाही, लपून ठेवायचं नाही. मम्मानी छान काहीतरी सोल्युशन त्याच्यावर काढायचं. ठीक आहे, आपण त्यांची कुंडी भरून देऊ किंवा मी त्या सोबतच्या काकूंसोबत बोलते वगैरे. खोटं बोलायला शिकवू नका. लेकरांना खरं बोलायला शिकवा. ठीक आहे. त्याच्यानंतर कृपया मदत करता का? हा, कोणाची जर मदत तुम्हाला मागायची असेल तर लेकरांना ते पण सांगा की ह्याच्यात काहीच कमीपणा नसतो, की आपल्याला वाटतं ह्यांच्याकडून कशाला हे मागायचं. त्यांच्याकडून बऱ्याचदा शाळेत पण असं होतं ना, पेन्सिल तुटती, पेन संपतो, इरेझर कधीतरी घरी विसरतं, तर आपण एकमेकांसोबत लेकरं तर देतातच, पण प्लीज मला हे मिळेल का, किंवा मला मदत करती का, मला मदत करतो का, असं बोलायला शिकवा. त्यांनी दिल्यानंतर कोणत्या पण छोट्या गोष्टींचे आभार पण मानायला शिकवा. सो थँक्यू, धन्यवाद. ठीक आहे. त्याच्यानंतर हसा, गोड बोला. काही काही लेकरं खूप मलूल असतात, का तर कदाचित त्यांचे मम्मी पप्पांचे पण स्वभाव तसेच असतात. ते म्हणजे ते तसेच असतात इन द सेन्स, आपल्याला वाटतं खूप हसावं, खूप बोलावं. काही लोक मुळातच अबोल असतात, पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना हसता येत नाही, त्यांना बोलता येत नाही. पण नाही, तुम्ही जर हसलात, तुम्ही गोड बोललात, तर लेकरं पण तुमच्यासारखे बोलणार. अजून सांगेल तुम्हाला, लेकरांना सांगा, धीरे बोलो, प्यार से बोलो, कम बोलो, काम का बोलो, मीठा बोलो और सच बोलो. अजून एकदा सांगते, धीरे बोलो, प्यार से बोलो, कम बोलो, काम का बोलो, मीठा बोलो, सच बोलो. ठीक आहे. आपण आदर्श बनलो. आणि हा, अजून एक गोष्ट, आपण लेकरांच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे. ठीक आहे. सिस्टरनी सांगितलं तसं 3रा नंबर आला, ठीक आहे, खूप छान, तुला 3रा नंबर आला, मला तर तेवढं पण येत नव्हतं, असं म्हणायचं. आणि त्याच्यामुळे तुमच्या लेकरांमध्ये किती प्रगती होती हे तुम्ही बघा. तुम्ही त्याला छोटीशी जरी कौतुकाची थाप मारली ना, तुमचं लेकरू त्याच्या नेक्स्ट टाइमला त्याच्यापेक्षा नक्कीच अजून छान प्रगती करणार. ठीक आहे. आता आपण आपल्या 4थ्या मुद्द्याकडे वळूयात, ते म्हणजे मोबाईलचा अतिवापर आणि त्याचे दुष्परिणाम. तर मी तर सांगेल, मोबाईल जितका चांगला आहे तितका वाईट आहे. ठीक आहे. आणि मोबाईल हे एक साधन आहे. मोबाईल हे एक साधन आहे, हे एक खेळणं नाहीये. तर मोबाईलच्या चांगल्या गोष्टी अगोदर सांगेल. मोबाईलमुळं आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. ठीक आहे. एकमेकांसोबत संपर्क करायला मिळतात. अगोदर छोटे फोन होते, आता अँड्रॉइड फोन झाले, आयफोन झाले, अजूनही बरंच काय काय नाही. आता आपण एक व्हिडिओ कॉल्स करू शकतो. अगोदर फक्त टेलिफोन्स होते, ज्याच्यावर फक्त बोलायचे. त्याच्यानंतर छोटे मोबाईल झाले, बटन्सवाले मोबाईल आले, मग स्क्रीन टच आले, आता अँड्रॉइडच्याही बटचे अजून 4G 5G. तर जसं मोबाईल प्रगती करतो, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या चांगल्या आहेत, ज्यांचा की संपर्क साधण्यासाठी, व्हिडिओ कॉल्सवर आपण कितीही दूर डिस्टन्स असलं तरी आपण एकमेकांशी बोलतो. त्याच्यानंतर सर्जनशीलता, म्हणजे आपण त्याच्यामध्ये आठवणी शेअर करून स्टोअर करून ठेवू शकतो. फोटो काढणं म्हणा, कोणाचे ऑडिओ मेसेजेस म्हणा, ठीक आहे, बऱ्याच काही बाकी गोष्टी म्हणा, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या. ठीक आहे. तसंच वाईट गोष्टी कोणत्या आहेत आता मोबाईलच्या, तर मोबाईलमुळं डोळे खराब होतात, स्क्रीन टाइम वाढल्यामुळं डोळे खराब होतात, अभ्यासात लक्ष लागत नाही, झोप कमी येते, चिडचिडपणा वाढतो, लेकरांना एकटं वाटायला लागतं. आणि बऱ्याचदा युट्यूब म्हणा, बाकी गोष्टी, ह्याच्यामुळे लेकरांना चुकीची माहिती, म्हणजे ज्या गोष्टी लेकरांना ह्या वयात नाही कळायला पाहिजे त्या गोष्टी लेकरांना कळल्या जातात. ठीक आहे. ह्या सगळ्या मोबाईलचे ड्रॉबॅक्स आहेत. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, काही नियम पाळायचे. मोबाईलचे काही नियम पाळायचे. नियम म्हणजे कसं, तुम्ही लेकरांना वेळ आणि जागा ठरवून द्या. ठीक आहे. आज मी तुला 1 तास जर तू अभ्यास केला तर 10 मिनिटं मोबाईल बघायला देणार म्हणजे काय, शिकण्यासाठी, चांगल्या गोष्टींसाठी देणार. हा, आणि दुसरी गोष्ट, तू मोबाईल हा बेडरूम मध्येच वापरायचा, फक्त हॉलमध्ये, किचन मध्ये वगैरे आणायचा नाही. एक जागा ठरवून द्या, नाहीतर लोक जेवताना किचन मध्ये पण मोबाईल आणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही आदर्श बना. तुम्ही त्याला म्हणताय आणि तो किंवा ती अभ्यास करतेय आणि तुम्ही मोबाईल बघताय, असं करू नका. ती अभ्यास करतेय ना, तर तुम्ही पण काहीतरी पेपर वाचा, मॅगझिन वाचा, पुस्तक वाचा, किंवा दुसरं काही काम करा. पण तो अभ्यास करतोय त्याच्यासमोर तुम्ही मोबाईल बघू नका, तुम्ही आदर्श बना. ठीक आहे. त्याच्यानंतर मोबाईलचा एक पासवर्ड राहू द्या, जो की फक्त तुम्हालाच माहित असेल. आजकाल लेकरांना, आपल्या सगळ्या लेकरांना आपले पासवर्ड माहित असतात. ठीक आहे. कोणाला काही पाहिजे असेल तर ते पटकन ओपन करतात, हा हे असं असं आहे म्हणून सांगतात. असं करू नका. ठीक आहे. तुमचा जो पासवर्ड आहे तो फक्त तुम्हालाच माहित असू द्या. लेकरांसाठी
पासवर्ड माहीत असणं गरजेचं नाही. जेव्हा तुम्ही त्यांचा मोबाईल टाइम असेल तेव्हा त्यांना पासवर्ड ओपन करून मोबाईल वापरायला द्या. नो फोन झोन. नो फोन झोन म्हणजे मी आता जसं सांगितलं, चर्चमध्ये, देवळात, मंदिरात मोबाईल एकदम सायलेंटच पाहिजे. लेकरांना तेव्हा मोबाईल द्यायचाच नाही. जेवताना लेकरांना मोबाईल देऊ नका. ठीक आहे. अभ्यास करताना पण लेकरांना मोबाईल देऊ नका. हे झाले नो फोन झोन. ठीक आहे. तर काळजी घ्या. कोणती? तर जेव्हा हे सगळे डेंजर साईन्स आहेत. कोणते? लेकरांना जर आपण मोबाईल दिला नाही तर लेकर खूप वेळेस चिडचिड करतात, रागराग करतात, अबोला धरतात, बोलत नाहीत, तोंड असं मोठं मोठं करून बसतात एका कोपऱ्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर वारंवार ते डोळे चोळतात, बारीक डोळे करून बघतात किंवा आपल्याला कंप्लेंट करतात, मला फळ्यावरचं दिसत नाही, डोकं दुखतं. त्याच्यानंतर रात्री उशिरापर्यंत ते जागतात. आपल्या सोबतचे जे कलिग्स असतात, त्यांचे मित्र मैत्रिणी असतात, त्यांच्या बरोबर खेळायला पण ते बंद करतात किंवा कमी करतात. ह्या सगळ्या गोष्टी केव्हा होतात? मोबाईलचा वापर जास्त वाढल्यावर आणि आपण त्यांना मोबाईल न दिल्यावर. म्हणून आपल्याला वेळेतच आवर घालायचा आहे. आपले लेकरं अजून छोटेच आहेत. आपण त्यांना जसं बिंबवणार, जशा गोष्टी आपण त्यांना सांगणार, तसे आपली लेकरं आत्मसात करणार. आपण चांगल्या गोष्टी त्यांना इनपुट दिलं ना, तर तुम्हाला आउटपुट पण नक्कीच चांगलं मिळेल. ठीक आहे. तर एवढं बोलते मी. माझे 4 पॉइंट संपलेले आहेत. परत एकदा सिस्टरांनी आणि आयोजकांनी मला इथं बोलायची संधी दिली, म्हणून मी सिस्टरांचे खूप खूप आभार मानते. तुमचे सगळ्यांचे पण खूप आभार मानते. तुम्ही शांततेत ऐकून घेतलं. थँक्यू सो मच. छान मोनाली मॅडम, खूप सुंदर मार्गदर्शन तुम्ही आमच्या पालकांना केलं. आज मोनाली मॅडम यांनी आपल्याला सांगून दिलंय की पालक म्हणून आपल्या मध्ये सगळ्यात पहिलं आपलं कर्तव्य आहे की मुलांचं शरीर हे सुदृढ ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण निरोगी शरीरातच निरोगी मन हे वास करत असतं. म्हणून मुलांना सकस आहार देणं आणि जीवनसत्व असलेलं जेवण त्यांना वेळेवर भरपूर प्रमाणात देणं हे गरजेचं आहे. हे मॅडमना आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय की शरीराबरोबरच मनाचा देखील विकास करणं हे गरजेचं आहे. आणि जर मुलांचा मनाचा विकास चांगला करायचा असेल तर आपलं आनंदी वातावरणामध्ये आणि प्रेममय वातावरणामध्ये मुलांचं संगोपन करणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. मुलांचं आरोग्य देखील अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी मुलाला जर काही दुखापत झाली, त्याला जर काही इजा झाली, तो जर दुःखी असेल तर अशा वेळेस पटकन त्याला डॉक्टरांकडून नेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे काही जादुई शब्द सांगितले, आपल्याला ट्रिक सांगितली, तर नक्कीच आपण त्याचा उपयोग आपल्या लेकरांसाठी करणार आहोत. आणि मॅडम अत्यंत समर्पक शब्दामध्ये आणि तुमच्या मधुरवाणीनं तुम्ही आमच्या पालकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद मोनाली मॅडम. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आहेत का? एका वर्गाचेच पालक आहेत असे दिसतात, बरोबर ना? 12 वर्गाचे नाही तर 14 वर्गाचे पालक नाही इथं. पावसामुळे काही कारणामुळे असतील. ओके, मला फक्त 2 मिनिटं द्या, फक्त 2 मिनिटं. वेळ झालेला आहे तरी पण सगळे टॉपिक कव्हर झालेले आहेत ना? आणि एकदम सोपे, आणि तुम्ही करता पण. तुम्ही करत आहे. तुम्ही फार प्रयत्न करेल मुलांबरोबर तुम्ही फार प्रयत्न करत आहेत. मी दोन वेळा म्हटलं ते. मुलांबरोबर तुम्ही फार प्रयत्न करत आहे मुलांना वाढवायला, आहे ना? पण ज्या गोष्टी तुम्ही आज ऐकल्या केल्या त्याच गोष्टींचं रेपिटेशन होत आहे घरी आणि इथं पण. मी येऊन इथं 8 ते 9 वर्ष झाली. 8 ते 9 वर्ष मी इथं आहे. त्याच्या अगोदर 6 वर्ष मी इथं होते. पण मागच्या वर्षी ह्या वर्षी ज्यात जास्तीत जास्त तुम्ही जे पालक आले नाहीत, पहिले ते चौथी 2-3 पालक तरी असतीलच. त्या पालकांना सांगा, जेव्हा तुम्ही ओपन डे ला येता तेव्हा अशी गोष्ट घडत आहे, ती वेगाने घडत आहे. एक तर मी सत्य सांगत आहे, सॉरी टू से दिस, बट मग सत्य सांगते. एक तर आहे वाईट शब्द बोलणे,
शिव्या देणे प्रमाण जास्त वाढलेलं आहे मुलांमध्ये. मला माहित आहे, देवाला माहित आहे की तुम्ही घरी शिकवत नाही म्हणून शाळेत शिकवले जात नाहीत. जातात का? नाही शिकवले जातात. मला पण माहित आहे तुम्ही आदर्श आहे, चांगले वागता, कारण तुम्ही सोसायटीमध्ये आहे. त्या कारणाने तुम्ही सोसायटीमध्ये वागत असाल, समाजामध्ये ते वागत असतील तर तुम्ही वाईट बोलणार नाही. पण मुलं बोलत आहेत. दुसरी गोष्ट, मारणे. आपण लहान असताना 4 नाही तर 5 बोटाने मारत होतो ना, मारलेलं आहे. आता मुलं कशी मारतात तुम्ही सांगा, कशी मारतात? लवकर मला तुमच्याकडे उत्तर पाहिजे की कशी मारतात मुलं. हा, एक्झॅक्टली. गुंडान म्हणजे काय? कसे असे मारतात का? हे फिस्ट असते ना, असे मारतात. आणि जास्तीत जास्त ते शूज आणि सॉक्स, शूज असतात ना, शूज मुळे लात मारतात. आणि तुमच्याच मधल्या पालकांची आमच्याकडे कंप्लेन येते. म्हणजेच हे घरी शिकवायचं, समाजाने शिकवायचं का शाळेत शिकवायचं, हा तुम्ही विचार करायचा. आता थोडेच पालक आहेत तरी पण सांगते की जेव्हा तुम्ही मुलांना शाळेत पाठवता तेव्हा बॅग चेक करून पाठवायची. आणि घरी गेल्याबरोबर बॅग चेक करायची. पेन्सिल, इरेझर, पेन, बुक आणि त्याच्यामध्ये अदर गोष्टी राहिल्या कामा नाही, कारण जास्त वाढलेलं आहे मुलांचं. तुम्हाला ते खोटं बोलतात मुलं, कारण तुम्ही महिनाभर, 6 महिने, केव्हा पालक असे पण आहेत, सॉरी टू से, वर्षभर बॅग धुतलेली नसते, नाही म्हणून चेक केलेली नसते. आहेत पालक. आहाराचं तर सांगितलेलं आहे, पण जी गोष्ट आम्हाला एक्सपिरियन्स होतं ते सांगत असते. मुलांना सकाळी 12 वाजताची शाळा असते, मुलांना सकाळी काहीतरी पोळी भाजी खाऊन पाठवायचं, नाहीतर ते इकडे पोट दुखतं आणि खाली पडतात गाळून. तर ते जेवण हे करायचं. टीचर मुलांनी मॅडमने आणि सिस्टरने सांगितलं त्याला खेळायला पाठवा. थोड्या पालकांनी मला सांगितलं होतं त्यांना अजिबात खेळायला पाठवत नाही, कारण खालचे मुलं जे असतात खेळणारे ते मोठे असतात, त्यांच्यापेक्षा मोबाईल असतो आणि गुंडागिरी चालू असते खाली जाऊन. जर तुम्हाला खाली पाठवायचं नसेल तर थोडे फार खेळ, इंडोर गेम घ्या आणि सोबतीच्या मुलांना नाही तर त्यांच्या भावा बहिणीकडून तेच खेळ घ्या. म्हणजेच ते थोडा वेळ मोबाईल पासून दूर राहतील. जसं तुम्ही म्हणता, भरपूर पालकांनी सांगितलेले की खाली पाठवलं सिस्टर, ते शिव्या ऐकून शिव्या देत असतात. तुम्हाला पण दिलेले आहेत, मला माहिती आहे. तर इंडोर गेम्स शिकवा. अजून एक गोष्ट आहे, लास्ट इयर मी सांगितलं होतं, मुलांच्या बुक्स वरती पेज नंबर घातलेले आहेत का इथल्या लोकांनी? मी टीचरना सांगितलं होतं, पहिली मीटिंग झाली होती तेव्हा पालकांना सांगा बुक वरती पेज घालायचं, नोटबुक वरती, टेक्स्टबुक वरती नाही, नोटबुक वरती. कारण आमचे डस्टबिन भरलेले असतात, तुम्ही विकत घेता, आमचे डस्टबिन भरलेले असतात. तर पेज फाडायचं नाही, कारण त्यांना पण जीव आहे. एक व्हेरी महत्वाची गोष्ट, व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, जेव्हा तुम्हाला समजतं की शाळेत काहीतरी झालेलं आहे मुलांबरोबर, दुसऱ्या मुलांनी मारलेलं आहे, दुसऱ्या मुलांनी बॅग फाडली, पेज काढले, दुसऱ्या टीचरने मारलं, व पॅरेंट्सना काहीतरी म्हटलं, ही गोष्ट जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता ऑफिसमध्ये तेव्हा मला मुलं नको आहेत, फक्त तुम्ही येणार. ही गोष्ट गंभीरपणे घ्या, कारण जे तुम्ही बोलता ऑफिसमध्ये मुलांसोबत त्याचा दुष्परिणाम, चांगला नाही, वाईट परिणाम मुलांवरती होतो. काही माझे पालक, माझे आई वडील, माझे मम्मी पप्पा
ऑफिसमध्ये गेले होते, ते चांगले बोलले वाईट बोलले त्यांना काही लेणं देणं नाही, पण ते म्हणतात सिस्टरला असे बोलले, टीचरना असे बोलले. तर जेव्हा जेव्हा तुम्ही येता तेव्हा तेव्हा त्याला बाहेर ठेवा. कारण मला जास्त पालकांना सांगावं लागतं मुलाला बाहेर पाठवा, बाळ तू बाहेर जा, हे ऐकलं असेल तुम्ही. तर जास्तीत जास्त लास्ट आणि फायनल वाईट शब्द, पानं फाटणे, ब्लेड पण आहे त्यांच्याकडं. आताची मुलं तुम्ही ब्लेड नाही दिले तर शॉर्पनर असतं ना ते तोडतात आणि त्याच्यातलं ब्लेड घेऊन मुलांची पुस्तकं फाडत आहेत. प्रकार चालू आहे. आपल्या शाळेत नाही, सगळ्या शाळेत चालू आहे. पण मी पण त्याचा एक्सपिरियन्स केलेला आहे. तर त्याच्यासाठी सांगितलं की बॅग चेक करा. थोड्या टीचरने तुम्हाला सांगितलं की 2 नाही 3 पेन्सिल द्या, शार्पन करून घरी शाळेत पाठवा. तर ते केलं तर चांगलं होईल. आणि जे पालक नाहीत, जे आहेत, ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचा मार्ग भेटेल त्यांना सांगू द्या. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू फॉर कमिंग आफ्टर द बिंग रेनी डे ऑल्सो. पावसाळ्याचा दिवस असून सुद्धा तुम्ही आला, आतापर्यंत थांबला. थँक्यू. गॉड ब्लेस यू.